तर मित्रांनो या ठिकाणी ट्री प्लांटेशन तुतीचं आपल्याला V1 जातीचं दिसतंय. एकदम नंबर 1चा प्लॉट आहे. जर बघत असाल तर खोड सुद्धा मजबूत या ठिकाणी केलेली आहेत. आणि कसं डेरेबाज झाड दिसतं तुमच्या समोर आहे. पाणी कमी लागणार आहे, रोग आळ्यांना कमी होणार आहे, लवकर पाला कापायला येणार आहे. पण याची जी सुरुवात आहे, याची सुरुवात कशी केली जाते ते आपण बघू, जेणेकरून फांद्या कशा वाकवल्या जातात, कशा प्रकारे ते झाड जे आहे ते डेव्हलप केलं जातं. कारण की झाड डेव्हलप करणं हे एवढं सोपं नाहीये, ते फार अवघड काम आहे. प्रत्येक डोळा जो आहे आपल्याला नसलेला डोळा लवकर काढून टाकावा लागतो, कारण की ते एकदा फुटला की त्याला फूट येत राहते. तर काकींची आपण ओळख करून घेऊ आणि कसं तयार केलं जातं आणि याचा काय फायदा होतो ते त्यांना आपण विचारू. राम राम. राम आपला एकदा परिचय द्या. हा, माझं नाव भुजंग आप्पासाहेब खोजे, जोगलादेवी, तालुका घनसांगी, जिल्हा जालना. तर याचं ट्री प्लांटेशन तर एकदम आता हे जुनं आहे तुमचं. हा, ते जुनं एक नंबर आहे. 10x8 ची लागवड. 10x8. तर 10x8 मध्ये तुम्ही जर बघत असाल तर या ठिकाणी कोथिंबीर सुद्धा केली जाते, या ठिकाणी मेथी केली जाते, पालक केले जातो, गहू घेतला जातो. सगळे पिकं, म्हणजे असं नाही की एकदा तुती लावली म्हणजे रान गुतलं. तर आता सगळे पिकं घेतले. तर ट्री प्लांटेशन सुरुवातीला कसं केलं जातं या द्वाराचा काय फायदा केलं आपण, हे जी काडी लावली का, ते 2 फूट अंतर, पावणे 2 फूट अंतरावलेला पहिले कट मारलं. बरोबर. त्याच्यानंतर जी 4 फाट्या फुटल्या, हो, त्या 4 फाट्या किंवा 4 फुटल्या, त्याला जास्त नाही फुट दिले. जास्त फुटल्या पण त्या पुन्हा काढून टाकल्या, खाली फुटलेल्या पूर्ण फाट्या काढल्या. बरोबर. 4 फाट्या ठेवल्या आणि ज्यावेळेस ती 4 फाटी जर ठोकर झाली, हो, किमान 4-5 फुटाची, बरोबर, त्यावेळेस आपण याला असं वाकून घेतलं. हो, म्हणजे मेन फाटी वाकवली, मेन फाटी वाकवली तर ही खुटी ठोकली, पहिली खुटी आहे त्याला. बरोबर. ही एक खुटी ठोकली, दोन्ही फाट्या त्याला वाकतायत अशा. हा, आणि त्याला सुतुळीने बांधायची, म्हणजे ही वाकून सुतोईने तिला बांधायची, सुतुळीने बांधायची. आणि त्याच्या प्रत्येक डोळा जो फुटतो तो डोळा ठेवायचा नाही. डोळा ते ऑटोमॅटिक नंतर कमी होतो. आपण काढला तरी चालतो, आपण जरी नाही काढला, समजा एक अर्धा डोळा आता इथं जसं गळफांदी तयार झाली, ते ऑटोमॅटिक ते कमी होऊन जातो. आणि एकदा आता हे तयार झालं, स्ट्रक्चर तयार झालं, आता जर तुम्ही बघत असाल तर हे जवळचं झाड तुम्हाला दाखवू शकतो. तर याचं त्यांनी ही जी दोरी आहे, ही दोरी वाकवणीसाठी ही दोरी बांधली या ठिकाणी. आणि जरा जवळून घ्या. आणि तसंच याला खोडालाच बांधून टाकलं. जर खुटी ठोकलं जर नाही झाली समजा, हो, खोडाला बी बांधली तरी चालते. एकदा बांधलं तर एकदा बांधायचं, फक्त 3-4 महिने ठेवायचं त्याला. 3-4 जोपर्यंत सुतुळी राहते तोपर्यंत राहून द्यायचं. त्याच्यानंतर सरळ होत नाही. नंतर काहीच नाही, ते सरळ होत. बरं, याला वाकवत असताना काही याला कट मारायची गरज नाही? बिलकुल काहीच नाही, कारण की ती कवळी काढी याला काहीच करायची गरज नाही. जसं आपण ही फाटी वाकतो का, हो, तसं अशा पद्धतीने वाकून देतो. ही वाकायची, याला बांधून दाखवा. तर आता ही जी फांदी, बरं, आता ही जी फांदी आहे ही किती आकाराची झाल्यानंतर बांधायची? ही जवळपास पूर्ण तिला जसं काडीचा कलर जसं थोडा पांढरा होऊन द्यायचा. बरं, म्हणजे 2 महिन्याच्या आसपास. 2-2.5 महिन्याच्या हिशोबामध्ये तिला. आणि पाहिजे तेवढा शेंडा त्याला मारून घ्यायचा. आणि आपल्याला जेवढं जसं आंतरपीक ट्रॅक्टर चालासाठी समजा इथून 2-2.5 फुटावर कट करू शकतो. समजा असं जर 10 फुटावर लावलं तर ह्याला 2.5 फूट ठेवायचं, त्याला 2.5 फूट ठेवायचं. बरोबर. मध्ये 5 फूट मोकळं ठेवायचं. बरोबर. बरं, आता पलीकडचं अंतर तुम्ही जुनं जे केलं ते 10x8 केलेलं आहे. ते 10x8 आणि हे केलेलं आहे तुम्ही 10x6. हे केलंय 10x6. ते हे कमी करण्याचं कारण काय झालं मग? हे कमी करण्याचं कारण आहे की आता अंदाज बघू म्हणलं आपण याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये काही फरक पडतो. हे काय 5 गुंठे असेल, 7-8 गुंठे असेल. 7-8 गुंठे राहणार. बाकी दोन्ही मिळून त्यांचं एक 1.25 एकरचं रान आहे. आणि याचा सविस्तर व्हिडिओ आपण टाकलेला आहे, त्याच्यामध्ये ह्या प्लॉट सुद्धा तुम्हाला पूर्ण दाखवलेला आहे. तर त्यांना नक्कीच तो पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला ट्री प्लांटेशन शेळीसाठी किंवा मग आळीसाठी कसं केलं जातं ते तुम्हाला नक्कीच लक्षात येईल. भाऊंचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. राम राम. धन्यवाद. राम राम.